हॅलो स्टुडंट्स, 11th स्टँडर्डचा अकाउंटिंगचा फर्स्ट चॅप्टर आहे इंट्रोडक्शन टू बुककीपिंग अँड अकाउंटन्सी. इथे इंट्रोडक्शन, बुककीपिंगचं इंट्रोडक्शन आपण आधी बघू. बुककीपिंग इज रिलेटेड विथ द रेकॉर्डिंग ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन्स, बिझनेस एंटरप्राइजेस अँड अदर ऑर्गनायझेशन डील इन ॲक्टिव्हिटीज विच इन्व्हॉल्व एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ. आता बिझनेस म्हटला की भरपूर ट्रान्झॅक्शन्स आल्या, ओके. आणि बुककीपिंगचा सरळ सरळ अर्थ होतो की हिशोब लिहून ठेवणे. बिझनेसच्या जेवढ्या पण ट्रान्झॅक्शन्स असतात त्याची नोंद करून ठेवणे, ते लिहून ठेवणे म्हणजेच बिझनेसचा हिशोब लिहून ठेवणे म्हणजेच बुककीपिंग. आता हे बुककीपिंग का केलं जातं तर बिझनेसमध्ये वेगवेगळे डिसिजन्स घेणं, वेळेवर घेणं आणि योग्य ते डिसिजन्स घेणं गरजेचं असतं. मग हे जे योग्यचे डिसिजन्स, इम्पॉर्टंट डिसिजन्स आपण कशावरून घेऊ शकतो तर हे जे रेकॉर्ड आपण ठेवलेले असतं त्याचा उपयोग त्यावेळी होतो. आपण तो जे रेकॉर्ड ठेवलेले असतं, वेगवेगळे हिशोब लिहून ठेवलेले असतात, त्याच्यावरूनच रिपोर्ट्स बनवले जातात, तो डेटा ॲनालाइज केला जातो आणि त्याच्यावरून बिझनेस संबंधीचे वेगवेगळे डिसिजन्स घेतले जातात. आणि त्याच्यानंतरही ते जे डिसिजन्स घेतले ते चुकीचे आहेत की बरोबर आहेत, ते जे डिसिजन्स आहेत त्याच्यातून आपल्याला फायदा होतो आहे की नुकसान होतं आहे. समजा एखाद्या प्रोडक्ट संबंधी आपण काही बिझनेसमध्ये काही डिसिजन्स घेतला गेला आणि त्याच्यातून बिझनेसला फायदा होतो आहे की तोटा होतो आहे, हे कशावरून कळतं तर हे जो हिशोब आपण लिहून ठेवतो, तो जे बुककीपिंग आपण करतो, ते जे बुककीपिंग जे केलं जातं बिझनेसमध्ये त्याच्यातूनच हे ते कळतं की तो प्रॉफिटमध्ये आहे किंवा लॉसमध्ये आहे की ते पुढे कंटिन्यू करायचं आहे की नाही, ते ह्या बिझनेसमधूनच कळतं. इन्फॉर्मेशन अबाउट द बिझनेस अँड अदर ऑर्गनायझेशन इज required not only the proprietor and managers of the business and other organization but also various stakeholders such as government, investor, customers, employees and researchers. हा जो डेटा आपण मेंटेन करून ठेवतो, हे जर हिशोब लिहून जो ठेवलेला असतो, बुककीपिंग केलेलं असतं, ते फक्त मॅनेजर्स आणि बिझनेसमॅनला किंवा म्हणजेच त्या ओनरलाच उपयोगी असतं असं नाही. ते स्टेक बिझनेसचे जे स्टेक होल्डर्स असतात, हे स्टेक होल्डर्स कोण तर गव्हर्नमेंटला काय करायचं असतं, टॅक्स भरायचा असतो. मग टॅक्स कसा भरायचा तर आपण वाटेल ती अमाऊंट नाही भरू शकत. टॅक्सचं कॅल्क्युलेशन करावं लागतं की किती भरायचं आहे. कमी भरला तरी कमी भरला तर गव्हर्नमेंट आपल्याला पेनल्टी लावणार, बिझनेसला पेनल्टी लावणार, इंटरेस्ट लावणार. आणि जर जास्त भरला तर ते बिझनेसचंच नुकसान आहे. त्याच्यामुळे त्याचा हिशोब जो आपण ठेवतो त्याच्यावरून ॲक्च्युअल टॅक्सेबल किती अमाऊंट आहे ते काढलं जातं आणि ती अमाऊंट गव्हर्नमेंटला पे केली जाते. त्याच्यानंतर इन्व्हेस्टर, तुमचा जर बिझनेस व्यवस्थित चालत असेल, तुमचं ते कशावरून कळतं, तुमच्या डेटावरून कळतं. आणि जो बिझनेसमध्ये जर तुम्ही प्रॉफिट असेल, तुमचा बिझनेस जर फायनान्शियल स्ट्रॉंग असेल तर इन्व्हेस्टर्स इन्व्हेस्ट करायला तयार होतात. तसंच बाकीचे जे स्टेक होल्डर्स असतात त्यांना पण ही माहिती खूप महत्त्वाची असते, गरजेची असते. त्याच्यामुळे ही माहिती हे जे हिशोब असतात ते रेकॉर्ड करून ठेवणं गरजेचं असतं, म्हणजेच बुककीपिंग करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ अकाउंटिंग, हे अकाउंटिंगचं इव्हॉल्युशन कसं झालं, प्रोग्रेस कशी होत गेली. In India during Chandragupta Maurya's regime, चंद्रगुप्त मौर्याच्या काळात मिनिस्टर कौटिल्य म्हणून मंत्री होते. त्यांनी एक बुक लिहिलं होतं, त्याचं नाव होतं अर्थशास्त्र. वेअर इन सम रेफरन्स कॅन बी ट्रेस्ड रिगार्डिंग द वे ऑफ मेंटेनिंग अकाउंटिंग रेकॉर्ड्स. त्याच्यामध्ये कळतं आहे की कुठेतरी अकाउंटिंग रेकॉर्ड्स ठेवले जात होते त्यावेळीही. आफ्टरवर्ड्स इट वॉज कॉल्ड देशीनामा, आणि त्याच्यानंतर त्याला देशीनामा असंही म्हटलं जायचं. In the earlier time of civilization, accounting was done by agents who managed the properties of wealthy people. त्याच्यानंतर इन द अर्लियर टाईम ऑफ सिव्हिलायझेशनच्या आधी अकाउंटिंग जे होतं ते वेल्दी पीपल्स म्हणजे जे श्रीमंत लोक होतं तेच करायचे, वेल्दी पीपल करायचे. आणि त्यांचे जे प्रॉपर्टी असेल त्याचा हिशोब ठेवला जायचा काही, आणि तो पिरियडिकली ठेवला जायचा. Credit where they prepared accounts periodically for the owner of property. The records of debit and credit were found in 12th century. 12व्या शतकात पण डेबिट क्रेडिटचा उल्लेख आढळतो. जी डेफिनेशन अशी आहे, रिचार्ड एच स्टार्लेन म्हणतात, द आर्ट ऑफ ॲनालायझिंग अँड रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन, रिपोर्टिंग रिझल्ट्स ऑफ बिझनेस ऑपरेशन थ्रू पिरियडिक स्टेटमेंट अँड इंटरप्रेटिंग सच रिझल्ट फॉर द पर्पज ऑफ इफेक्टिव्ह कंट्रोल ऑफ ऑपरेशन्स. बिझनेसमध्ये जे वेगवेगळे ऑपरेशन्स जे पार पाडायचे असतात त्याच्यासाठी, वेगवेगळे डिसिजन्स जे घ्यायचे असतात त्याच्यासाठी हा जो डेटा असतो तो डेटा बिझनेसचा जो हिशोब असतो तो व्यवस्थित लिहून ठेवणं, पद्धतशीरपणे लिहून ठेवणं, आणि तो डेटा ॲनालाइज करून त्याच्यावरून रिपोर्ट बनवणं आणि त्याचा उपयोग फ्युचर ऑपरेशन्ससाठी करणं, त्यालाच म्हणतात बुककीपिंग.
बुककीपिंगची वैशिष्ट्ये काय आहेत? फीचर्स ऑफ द बुककीपिंग इन द मेथड्स ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट इज द मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे ट्रान्झॅक्शन. रोजच्या ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्याची ही एक पद्धत आहे. सेकंड, ओनली ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. फक्त फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स असतात ते रेकॉर्ड केले जातात. म्हणजे जे ट्रान्झॅक्शन फक्त मनीशी रिलेटेड आहे, पैशाशी रिलेटेड जे ट्रान्झॅक्शन्स असतात ते फक्त रेकॉर्ड केले जातात. थर्ड आहे, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर स्पेसिफिक पर्पज विच आर युजफुल फॉर फर्दर रेफरन्स. सगळे हे जे रेकॉर्ड्स तयार केले जातात एका स्पेसिफिक पिरियडसाठी तयार केले जातात. फॉर फ्युचरमध्ये जर आपल्याला काही त्याचा उपयोग करून घ्यायचा असेल तर हे जे रेकॉर्ड्स असतात ते एका स्पेसिफिक पिरियडसाठीच तयार केले जातात. हे जे रेकॉर्ड्स असतात ते एका स्पेसिफिक पिरियडसाठीच तयार केले जातात. रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. आपण हे जे बुककीपिंग जे केलं जातं ते जे रेकॉर्ड्स ते केले जातात त्यावेळी काही रूल्स अँड अकाउंटिंगचे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करणं गरजेचं आहे. वाटेल तसे रेकॉर्ड्स करता येत नाहीत. अकाउंटिंगचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ते फॉलो करूनच हे रेकॉर्ड्स ठेवले जातात. इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. बिझनेस ट्रान्झॅक्शन्स जे असतात ते सायंटिफिकली रेकॉर्ड करण्याची ही एक कला आहे. ऑब्जेक्टिव्स ऑफ बुककीपिंग. The main objective of bookkeeping is to keep a complete and accurate record of all the financial transaction in systematic, orderly and logically manner. बुककीपिंग करण्याचं पहिलं वैशिष्ट्य ऑब्जेक्टिव्ह आहे, पहिला उद्देश असा आहे की बिझनेसचे जेवढे पण ट्रान्झॅक्शन असतील त्यांचा ॲक्युरेट आणि कंप्लीट पूर्णपणे आणि अगदी अचूक असं रेकॉर्ड ठेवणे, ते सिस्टमॅटिकली आणि ऑर्डरली आणि लॉजिकली मॅनरने, व्यवस्थित पद्धतशीरपणे आणि लॉजिकली मॅनरने. सेकंड आहे, ऑल द बिझनेस ट्रान्झॅक्शन आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अँड अकाउंट वाईज. सगळे जे बिझनेस ट्रान्झॅक्शन असतात ते डेट वाईज आणि अकाउंट वाईज रेकॉर्ड करणं गरजेचं असतं. बुककीपिंग सर्व ॲज परमनंट रेकॉर्ड ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स ऑफ द एंटरप्राइजेस बिझनेस अँड इट कॅन बी प्रोव्हाइडेड ॲज अन एव्हिडन्स व्हेनेवर अँड wherever required. बिझनेसचे हे ट्रान्झॅक्शन्स जे मेंटेन केले जातात, जो डेटा आपण मेंटेन करतो, जे रेकॉर्ड मेंटेन केले जातं ते ॲज अ प्रूफ, म्हणजे बिझनेसचं काही डिस्प्यूट झाले असतील तर ॲज अ प्रूफ म्हणून, ॲज अ एव्हिडन्स म्हणून ते दाखवता येतात, सादर करता येतात, कोर्टात सादर करता येतात किंवा जेव्हा गरज असेल तेव्हा सादर करता येतात. फोर्थ आहे, टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ऑफ द बिझनेस ड्युरिंग द फायनान्शियल इयर. हे सगळ्यात मेन ऑब्जेक्टिव्ह असतो बिझनेसचा, की त्या वर्षामध्ये बिझनेसमध्ये किती लॉस झाला किंवा किती प्रॉफिट झालं हे कळणं खूप महत्त्वाचं. नाही, हा मेन ऑब्जेक्टिव्ह असतो बिझनेसचा, त्या ज्या तो जो बुककीपिंग आपण करतो त्याचा, की त्या वर्षी किती प्रॉफिट किंवा लॉस झालं हे कळणं. टू नो द टोटल असेट अँड लायबिलिटीज ऑफ द एंटरप्राइजेस. बिझनेसची किती टोटल असेट आहे, किती लायबिलिटीज आहे हे कळतं. असेट आणि लायबिलिटीमध्ये असेट जास्त असणं गरजेचं असतं, तरच बिझनेस फायद्यामध्ये असतो. त्याच्यानंतर लायबिलिटी जास्त असतील तर त्याच्यावर पुढे काही डिसिजन्स घेणं गरजेचं असतं. तर ते म्हणूनच बिझनेसची टोटल असेट आणि लायबिलिटी किती आहे हे कळणं गरजेचं असतं. ते कशावरून कळतं तर बुककीपिंगवरून कळतं. म्हणून बुककीपिंग करायचं असतं. टू नो दॅट द बिझनेसमॅन ओज टू अदर्स अँड व्हॉट अदर्स ओज टू हिम. बिझनेसमॅन स्वतः दुसऱ्यांना किती देणं आहे आणि त्याला किती येणं आहे, म्हणजे डेटर्स किती आहेत, क्रेडिटर्स किती आहेत, किती जणांकडून त्याला पैसे यायचे आहेत, किती जणांना तो पैसे द्यायचे आहे हे कळतं. सेवन्थ आहे, बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर द प्रिव्हियस इयर अँड कम्पेअर्स इट्स फायनान्शियल रिझल्ट विथ द अदर बिझनेस एंटरप्राइजेस इन सिमिलर लाईन. बिझनेसमध्ये तुम्हाला कम्पेअर करता येतं की या 2018मध्ये फायदा झाला जास्त की 2019मध्ये जास्त फायदा झाला. 2 वर्षामध्ये कम्पॅरिझन करता येतं की कुठल्या वर्षामध्ये आपल्याला प्रॉफिट झालं आहे, कुठल्या वर्षामध्ये जास्त प्रॉफिट झालं आहे किंवा लॉस झाला आहे ते कळतं. हे त्या रिपोर्ट्सवरून कळतं. आणि दुसरं म्हणजे जर आपल्या बिझनेसचं कम्पॅरिझन आपण दुसऱ्या बिझनेसशी करू शकतो की त्या बिझनेसमध्ये त्या बिझनेसचा आणि आपल्या बिझनेसमध्ये किती फायदा किंवा तोटा आहे, त्यांना त्या 2 बिझनेसमध्ये सुद्धा कम्पॅरिझन करता येतं ह्या रिपोर्ट्समुळे, बुककीपिंगमुळे. इम्पॉर्टन्स ऑफ बुककीपिंग. बुककीपिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे, महत्त्व काय आहे, ते कशासाठी करायचं असतं. रेकॉर्ड. इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरीवन टू रिमेंबर ऑल ट्रान्झॅक्शन्स बट
बुक किपिंग मेंटेन्स रेकॉर्ड्स ऑफ ऑल ट्रान्झॅक्शन्स परमनंटली अँड सिस्टमॅटिकली. त्याच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन्स तर ते लक्षात ठेवणं कोणालाच पॉसिबल नसतं. म्हणून बुक किपिंगमध्ये बुक किपिंग जे करतो त्याच्यामध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शन परमनंटली आणि सिस्टमॅटिकली रेकॉर्ड करून ठेवले जातात आणि त्याचा फायदा फ्युचरसाठी होतो. फायनान्शियल इन्फॉर्मेशन. बुक किपिंग इज युजफुल टू गेट इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रॉफिट अँड लॉस, असेट, लायबिलिटीज, इन्व्हेस्टमेंट अँड स्टॉक एक्सेट्रा ॲट एनी गिवन टाईम. कुठल्याही क्षणी तुम्ही तुमच्या बिझनेसचं स्टॉक किती आहे, लायबिलिटी किती आहे, असेट किती आहे, इन्व्हेस्टमेंट किती आहे हे बघू शकता. म्हणजेच बिझनेसची फायनान्शियल इन्फॉर्मेशन तुम्हाला लगेच मिळते. थर्ड आहे डिसिजन मेकिंग. बुक किपिंग प्रोव्हाइड्स फायनान्शियल इन्फॉर्मेशन टू द बिझनेसमॅन फॉर डिसिजन मेकिंग. बिझनेसमध्ये कुठलाही महत्त्वाचा डिसिजन घ्यायचा असतो तेव्हा हे जे बुक किपिंग केलं जातं त्याचाच आधार घेतला जातो. त्याच्यावरच वेगवेगळे महत्त्वाचे डिसिजन्स घेतले जातात. कंट्रोलिंग. बुक किपिंग enables the executives of the business to control the activities of the business. बिझनेसचे ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये एखाद्या ॲक्टिव्हिटीमध्ये काही लॉस होत असेल किंवा ती ॲक्टिव्हिटी बिझनेससाठी प्रॉफिटेबल नसेल तर त्या ॲक्टिव्हिटीवर कंट्रोल करणं, एखाद्या ठिकाणी वेस्टेज होत असेल तर ते कमी करणं किंवा ते कशा प्रकारे कमी करता येईल हे सगळं बुक किपिंगमुळे कळतं. ह्या सगळ्याला बुक किपिंगचा उपयोग होतो. एव्हिडन्स. बिझनेस नीड्स फायनान्शियल एव्हिडन्स टू बी प्रोड्युस्ड इन द कोर्ट ऑफ लॉ इन केस ऑफ एनी डिस्प्यूट्स. बिझनेसमध्ये काही डिस्प्यूट झाले, काही भांडणं झाले तर कोर्टात ॲज अ रेकॉर्ड म्हणून, ॲज अ प्रूफ म्हणून हे जे बुक किपिंगचे रिपोर्ट्स असतात ते एव्हिडन्समधून सादर करता येतात, दाखवता येतात. 6th आहे टॅक्स लायबिलिटी. बुक किपिंग इज युजफुल टू फाइंड आउट द टॅक्स लायबिलिटीज. टॅक्स लायबिलिटी किती आहे बिझनेसची हे फाइंड आउट करण्यासाठी बुक किपिंग उपयोगाचं असतं. इन्कम टॅक्स आपल्याला बिझनेसला वेगवेगळे टॅक्स भरावे लागतात. इन्कम टॅक्स भरावा लागतो, प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो, GST भरावे लागतात, अजून काही भरावं लागतं, वेगवेगळे टॅक्स भरावे लागतात. ते सगळे टॅक्स भरण्यासाठी हे बुक किपिंग महत्त्वाचं असतं. ती सगळी टॅक्स लायबिलिटी किती आहे ॲक्च्युअली हे कळण्यासाठी बुक किपिंग महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर युटिलिटी म्हणजे हे जे बुक किपिंग केलं जातं त्याचा उपयोग कोणाकोणाला आहे. पहिला तर ओनरला आहेच. द बिझनेसमॅन कॅन फाइंड आउट प्रॉफिट अँड लॉस, असेट, लायबिलिटीज ऑफ अन एंटरप्राइजेस ॲट एनी टाईम. कुठल्याही क्षणी बिझनेसमॅन बघू शकतो की आपल्याला किती प्रॉफिट आहे, किती लॉस आहे, किती असेट आहे आपली, किती लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर सेकंड मॅनेजमेंट ऑफ एंटरप्राइजेस कॅन प्लॅन, टेक डिसिजन, कंट्रोल ओव्हर द बिझनेसमध्ये कुठलाही डिसिजन घ्यायचा असेल तर मॅनेजमेंट घेऊ शकते किंवा कुठला डिसिजन चुकीचा असेल तर त्याच्यावर कंट्रोल करू शकते आणि अशा प्रकारे ती टोटल बिझनेसला कंट्रोल करू शकते. इन्व्हेस्टर कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. तुमच्या बिझनेसची फायनान्शियल जर स्ट्रॉंग असेल तर तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही हे इन्व्हेस्टरला सहज इन्व्हेस्टर कॅन टेक प्रॉपर डिसिजन वेदर टू इन्व्हेस्ट ऑर नॉट. तुमच्या बिझनेसचे जे रेकॉर्ड्स असतात, अकाउंटिंगचे रिपोर्ट्स असतात तेच बघून इन्व्हेस्टर्स ठरवतात की तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचं की नाही. तुम्ही जर फायनान्शियल स्ट्रॉंग असतात तर इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करायला तयार होतात. 4th आहे कस्टमर कॅन इझिली अंडरस्टँड फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. ही कॅन अज्युम अबाउट द सप्लाय ऑफ गुड्स. तुमच्या जर कस्टमर जो असतो तो जर तुमच्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन चांगली असेल तरच तुम्ही त्याला वेळेत मटेरियल पोचवू शकता, गुड्स पोचवू शकता. त्याच्यामुळे त्यालाही हे बुक किपिंगचे जे रेकॉर्ड्स असतात ते त्याच्यासाठीही महत्त्वाचे असतात. गव्हर्नमेंट कॅन इझिली फाइंड आउट द डिफरंट टाइप्स ऑफ टॅक्स ड्यू फ्रॉम व्हेरियस सोर्स. गव्हर्नमेंटला वेगवेगळे टॅक्स पेड करायचे असतात, वेगवेगळे टॅक्स द्यायचे असतात. त्या ह्या बुक किपिंग केल्यामुळे त्या रिपोर्ट्सवरून गव्हर्नमेंटलाही कळतं की ॲक्च्युली टॅक्स तुम्ही जो भरला आहे तो बरोबर आहे की नाही. तुम्ही तुमचं ठीक आहे. त्याच्यानंतर मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइजेस फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. तुम्ही एखाद्या बँकेकडे गेलात आणि पैसे मागितला तर बँक कुठल्या मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइजेस फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. तुम्हाला जर एखाद्या वेळी मनी लेंडर्स कॅन फाइंड फायनान्शियल स्टँडिंग ऑफ द एंटरप्राइजेस फॉर डिसिजन टू लेंड मनी ऑर नॉट. तुम्हाला जर कधी पैशाची गरज असली तर तुम्ही जर कोणाकडे पैसे मागायला गेलात, समजा बँकेकडे गेलात तर बँक तुम्हाला कशाच्या भरोश्यावर पैसे देणार. तुम्ही म्हणालात नाही माझा बिझनेस चांगला आहे पण बँक ऐकणार नाही. बँक म्हणणार आम्हाला काहीतरी प्रूफ दाखव. मग प्रूफ म्हणून तुम्ही हे जे बुक किपिंगचे रिपोर्ट्स असतात, बुक किपिंग केलेलं असतं, जे फायनान्शियल रिपोर्ट्स असतात ते बँकेला दाखवतात तेव्हाच बँक तुम्हाला पैसे देऊ शकते. जर तुम्ही फायनान्शियल स्ट्रॉंग दिसलात तर बँक तुम्हाला लगेच लोन देऊ शकते. म्हणूनच लेंडर्ससाठी सुद्धा हे बुक किपिंग महत्त्वाचं असतं. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट. बिझनेस एंटरप्राइजेस कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. बिझनेसचे जे वेगवेगळे रिपोर्ट्स बनवले जातात त्याच्यातून
वेगवेगळ्या त्याच्यातून बिझनेसची डेव्हलपमेंट करता येते. डेव्हलपमेंट बिझनेस एंटरप्राइज कॅन अचीव द बिझनेस ग्रोथ विथ द हेल्प ऑफ अकाउंटिंग. अकाउंटिंगमुळे कळतं की ॲक्च्युली तुमच्या बिझनेसचे फायनान्शियल सिच्युएशन काय आहे, तुमचा बिझनेस फायनान्शियली कुठे आहे आणि ते तुम्हाला कुठे न्यायचं आहे. त्याच्यातून तुम्ही वेगवेगळे डिसिजन्स घेता, त्याच्यातून त्या वेगवेगळ्या डिसिजन्समधूनच तुम्ही बिझनेसची उत्तरोत्तर प्रगती करत जाता आणि त्याच्यामुळेच बिझनेसची डेव्हलपमेंट होत जाते.